गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरुरेव परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. नमस्कार. तुम्हा सर्वांचे आपल्या ह्या जीवन साधना यूट्यूब चॅनलमध्ये मी स्वागत करतो. तुमच्यापैकी बऱ्याच जणांचा प्रश्न हाच असतो की दादा आम्हाला चेडा हवा आहे, कारण आम्हाला घरामध्ये सुख नाही, शांती नाही, पैसा नाही, तर आम्हाला कृपा करून चेडा द्या. जर तुम्ही चेड्याच्या शोधात असाल तर आज हा तुमचा शेवटचा व्हिडिओ आहे. तुमचा शोध ह्या व्हिडिओवर संपला आहे असं मी समजतो, कारण आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये जे काही सांगणार आहे ते फार महत्त्वाचं आहे. आता चेडा म्हणजे काय हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे, आणि म्हणूनच तुम्ही चेड्याच्या शोधात आहात. आपण प्रयत्न करूनही जर आपल्याला यश मिळत नसेल, ऐन वेळेला आपल्या कामात अडथळा येत असेल, तर अशा वेळेला प्रत्येक माणूस हा त्याच्या आयुष्यात खचून जातो, आणि खचून जाणं स्वाभाविक आहे. आपण कितीही प्रयत्न जरी केले तरी आपल्याला यश मिळत नसेल तर चिडचिड होणं मी समजू शकतो, आणि म्हणूनच आज त्या संदर्भात तुम्ही इथं आलेला आहात. जे आपल्या नशिबात लिहिलेलं आहे ते आपल्याला मिळणारच, त्याला तो विरोधकसुद्धा टाळू शकत नाही. मग तुम्ही ज्या कुळात जन्माला आलेला आहात तर तुम्हाला ते मिळणारच आहे. आज तुम्ही चेड्याच्या शोधात आलेला आहात तर तुम्हाला एक स्पष्टपणे सांगतो, तुमच्या आजूबाजूला अशी बरीचशी लोकं तुम्हाला मिळतील, असे अनेक देवऋषी तुम्हाला मिळतील की जे तुम्हाला सांगतील की मी चेडा देतो, किंवा तुम्हाला या ठिकाणी चेडा मिळेल. चेडा असो किंवा बायंगी असो, हे फार वर्षांपूर्वी सहजपणे देवऋषी उपलब्ध करून देत होते, कारण त्यावेळेला इमानदारी होती. त्यावेळेचे देवऋषी शब्दावर विश्वास ठेवत होते. त्यावेळचं कुठलंही काम हे पैशामध्ये गणलं जात नव्हतं. तुम्ही जर तुमच्या गावाला कौल लावायला जात असाल किंवा एखाद्या देवस्थानला गेले असाल तर तिथे आपल्याला पहिले पैसे भरावे लागतात, किंवा त्यांच्या अटी आपल्याला मान्य करावे लागतात. आणि हिथूनच तुम्ही समजून जा की विषय नेमका काय आहे. चेडा ही अशी दैवी ताकद आहे की ती 100 हत्तींचं बळ करून एक शक्ती तयार जशी होते तशी ती शक्ती आहे, आणि ती शक्ती कुणालाही ऐकत नाही. तिचा मालक फक्त एकच आहे. आणि ज्या वेळेला एखादा देवऋषी तुम्हाला वचन देतो की हां मी ही शक्ती तुमच्याजवळ देतो, तुमच्या मनात संशय आला पाहिजे की बाबा हा खरंच त्या ताकदीचा माणूस आहे का. तुम्हाला कोणत्याही देवऋषाने पहिल्या भेटीत काही सांगितलं तर तुम्ही बिचारे त्याच्यावर विश्वास ठेवता, कारण त्रासातले जे लक्षणं असतात ती त्रासातली लक्षणं फार तर सगळ्यांची सारखीच असतात. आणि मग आपण एकदा का विश्वास ठेवला, किंवा आपण एकदा का त्या देवऋषाकडे खेपा मारायला सुरुवात केल्या, की मग नंतर तुम्हाला समजतं की तुम्ही आजपर्यंत बराच पैसा त्याच्यामध्ये ओतलेला आहे, पण तुम्हाला मार्ग काही सापडला नाही. चेडा जर तुम्ही कुठल्या देवस्थानाकडे मागायला जाल तर चेडा आत्ता ह्या परिस्थितीत कुठेही मिळत नाही. हे ह्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आज इथे देतोय. चेडा असो किंवा बायंगी असो, ह्यांना स्वतःच्या ताब्यात घेणं, त्यांना हुकूम देणं, त्यांना आदेश देणं हे खूप मोठं काम असतं. ते त्या देवऋषाच्या अंगाशी सुद्धा येऊ शकतं. म्हणून सहजासहजी कोणताही देवऋषी ह्या चेड्याच्या किंवा बायंगीच्या नादाला लागत नाहीत. जे खरे सिद्ध पुरुष असतात, ज्यांनी ह्या संसाराचा त्याग करून कायमस्वरूपी साधना मार्गाला निवडलेलं असतं, तेच सिद्ध पुरुष त्यांच्या शक्तींपैकी काही शक्ती तुम्हाला रक्षणासाठी देऊ शकतात. पण चेड्याच्या वाटेला जाणं बाळांनो आणि बायंगीच्या वाटेला जाणं हे खूप जोखमीचं असतं. म्हणून तुम्ही ज्या वेळेला अशी मागणी करता
की चेडा आम्हाला हवा आहे किंवा तो कुठे मिळेल, तुम्हाला मी ठिकाणं सांगू शकतो. तळ कोकणात बरीच ठिकाणं तुम्हाला मिळतील. पुण्याला, साताऱ्याला तुम्हाला ठिकाणं मिळतील. बरेच जण तुम्हाला तिथे सांगणारे मिळतील की हा माझ्याकडं चेडा आहे आणि मी देतो. पण तो चेडा आहे की ती कोणती भूत प्रेत शक्ती आहे हे तुम्ही कधीही माहीत करून घेऊ शकत नाही. कारण तिला जाणणं किंवा त्या शक्तीला बघणं ह्याची दृष्टी तुमच्याकडे नाही. तुम्ही त्या शक्तीला टेस्ट करू शकत नाही. त्यामुळे एखादा देवऋषी मग जो तो सात्विक असेल तर तो तुम्हाला सात्विक प्रकारची पूजा सांगेल, तुम्हाला त्या त्रासातनं एका लेवलपर्यंत बाहेर काढायचा प्रयत्न करतो. पण काही अघोरी तांत्रिक तुमचा आत्मा स्वतःच्या ताब्यात घेत असतात. तुमच्या घरातल्या लोकांचा आनंद किंवा तुमचा आनंद, तुमची मानसिक शांती हे काही अघोरी तांत्रिक त्यांच्याकडे बंदिस्त करून घेत असतात. आणि मग तेव्हा आपण वारंवार त्यांच्याकडे जातो आणि आपलं गाऱ्हाणं मांडतो. पण एक गोष्ट इथं लक्षात घ्या, बायंगी आणि चेडा आत्ता ह्या परिस्थितीमध्ये मिळणं अशक्य असतं. कारण फार कमी लोक तुम्हाला मिळतील की जे बायंगी देऊ शकतील. खूप ठिकाणी शोध घेऊन एखादा देवऋषी किंवा एखादा तांत्रिक तुम्हाला सापडेल, तो तुम्हाला चेड्यासंदर्भात काही मार्ग दाखवू शकेल. चेडा कुठे मिळतो हे तुम्हाला सांगू शकेल. पण चेडा ह्यांच्याकडे मिळतो किंवा चेडा अशा अशा ठिकाणी तुम्हाला मिळेल आणि एवढे तुम्ही पैसे द्या. काही तांत्रिक तुमच्याकडे पैशांची मागणी करतील की अशी अशी पूजा तुम्हाला मांडावी लागेल, त्यासाठी 40,000 रुपये खर्च येईल, मग त्यानंतर तुम्हाला चेडा मिळून जाईल किंवा 1,00,000 रुपयांपर्यंत खर्च येईल. तर अशा लोकांच्या नादी तुम्ही लागू नका. तुमच्या घरी जे देव आहेत त्यांची पूजा करा, त्यांचा जप करा, यंत्र बनवा. असे अनेक यंत्र मी तुम्हाला ह्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये बाबांनो सांगितले आहेत की त्यांचा वापर करून तुम्ही तुमच्या त्या अडचणीतनं मोकळा मार्ग काढू शकता. पण माणसाची वृत्ती कशी असते की त्याला स्वतः कुठलंही कष्ट न घेता फळ हवं असतं. आपल्या आयुष्यात जर आपण कष्ट करू, आपण जर पुण्य करू किंवा आपण जर मंत्र साधना करू, मंत्रसिद्धी करू, तुम्ही जर मंत्रसिद्धी केलीत तर त्याचं फळ तुम्हाला मिळणार आहे. म्हणून ह्या चेड्याच्या शोधात तुम्ही आता तरी लागू नका. तुम्हाला तुमच्या एरियामध्ये असंख्य देवऋषी मिळून जातील. आपल्याला जर चांगला रिझल्ट मिळाला तर तुम्ही त्यांच्याकडे जाऊ शकता, त्यांना दक्षिणा देऊ शकता. पण जर तुम्हाला असं वाटलं की नाही हे खरं नाही किंवा आपल्याला काहीतरी त्रास होतोय, मग अशा वेळेला तुम्ही त्यांच्याकडे न गेलेलं बरं. मग त्यावेळेला साधकांनी काय करावं, त्यावेळेला साधकांनी त्यांच्या ज्या वस्तू घरात दिलेल्या आहेत त्या वाहत्या पाण्याला सोडून द्याव्या. हेच तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर साधकांनो, कोणीही चेड्याच्या शोधामध्ये जाऊ नका. कारण आजच्या युगामध्ये ह्या सध्याच्या परिस्थितीत चेडा मिळणं फार कठीण आहे. तुमची आर्थिक फसवणूक होऊ शकते. म्हणून ह्या वस्तूंच्या मागे जाऊ नका. साधकांनो, आजचा जर व्हिडिओ तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला असेल तर आजच्या ह्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच सबस्क्राईब बटनच्या बाजूला जे जॉईन बटन आहे त्या जॉईन बटनाला जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्ही आपल्या चॅनलचे मेंबर होऊ शकता. माझा मेल ID तुम्हाला आता स्क्रीनवर दिसेल. तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये सुद्धा विचारू शकता आणि तुम्ही ईमेलद्वारे सुद्धा मला विचारू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. पुढील व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वाची माहिती घेऊन मी तुमच्या समोर हजर होईन. आता आज्ञा द्या. इति श्री गुरुदत्तात्रेय प्रणमस्तु. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त.